अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय खूप महत्त्वाचा होणार आहे आणि तो म्हणजे काय तर व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान। व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये केल्याने आपल्या घरातील आर्थिक प्रॉब्लेम जे असतात ते दूर होण्यासाठी मदत होत असते। बऱ्याच महिला आता बघा बऱ्याचशा सेवा चालू असतील, माता लक्ष्मीच्या सेवा सगळ्यांच्या चालू आहेत, गुरुवार जे आहेत ते बऱ्याच महिलांचे चालू असतात। मार्गशीर्ष महिना हा एक पवित्र महिना मानला जातो। ज्या पद्धतीने श्रावण महिना मानत असतो त्या पद्धतीने मार्गशीर्ष महिना देखील या 12 महिन्यांमध्ये खूप पवित्र असा महिना मानला जातो। आणि या महिन्यामध्ये बघा माता लक्ष्मीची सेवा आपण करत असतो, पण माता लक्ष्मीच्या बरोबरच आपण जर व्यंकटेश भगवानांची सेवा केली तर त्याचं पुण्य हे अगणित असतं आणि आपली जे आर्थिक प्रॉब्लेम असतात, आर्थिक अडचणी ज्या असतात त्या सुटायला मदत होत असते। आणि म्हणूनच आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचं असतं। आता व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करत असताना बऱ्याच महिलांचा मला प्रश्न आला होता मागे की ताई मी 1 दिवस केलं किंवा 3 दिवस केलं तर मला अनुभव आला नाही। बऱ्याच महिलांचा हा प्रॉब्लेम होता। मागे मी एक व्हिडिओ पण टाकला होता की ज्यांना कुणाला जमत नाही, 3 दिवस सलग करणं जमत नाही किंवा 21 दिवस सलग करणं जमत नाही, त्यांनी एकादशी प्रत्येक एकादशीला सातत्याने ही सेवा केली तरी सुद्धा चालेल। पण बघा, तुम्हाला आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुमचे आर्थिक प्रॉब्लेम, तुमच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात असतील तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान नक्कीच करू शकतात। ज्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्र पठण होत असतं त्या घरामध्ये नक्कीच माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद होत असतो। आणि ज्या घरामध्ये विष्णूंची सेवा होत असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी या सतत वास करत असतात, त्या कधीच आपलं घर सोडून जात नाही। म्हणून आपल्याला व्यंकटेश भगवान म्हणजे भगवान विष्णूंची सेवा आपल्या घरामध्ये करायची आहे। भगवान विष्णूंची सेवा करत असताना तुम्हाला रात्रीचा जे अनुष्ठान केलं जातं 12 वाजता करतो ते खूप प्रभावशाली असं अनुष्ठान आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात। हे अनुष्ठान करत असताना आपल्याला रात्री 12 वाजता जी आहे ती सेवा चालू करायची असते। आता बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की ताई मी संध्याकाळी करू शकता का? ते नित्य नियमाने तुम्ही जर पठण करत असणार व्यंकटेश स्तोत्र दररोजच्या दररोज तुम्हाला पठण करायचं असेल तर दररोजच्या नित्य सेवेमध्ये 1 वेळा तुम्ही पठण करा व्यंकटेश स्तोत्र। मात्र अनुष्ठान जे तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेमसाठी किंवा काही अडचणींसाठी करायचं असेल तर अनुष्ठान हे तुम्हाला सांगेल रात्री 12ला खूप प्रभावशाली असं मानलं जातं आणि म्हणून तेव्हा तुम्ही ही सेवा करायची आहे। रात्री 12 वाजता आपल्याला 12च्या ठोक्याला हा अनुष्ठानाची सुरुवात करायची असते। आता कशा पद्धतीने करावं ते तुम्हाला सांगेल। आपण संकल्प दिवसा आपण देवपूजा करत असतो तेव्हा संकल्प केला अगदी तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही। मात्र आपण रात्री करणार आहोत अनुष्ठान तरी चालेल, पण संकल्प आपण सकाळी देवपूजा करत असताना संकल्प केला अशा पद्धतीने चालेल। रात्री आपण बघा अनुष्ठानाला बसण्यापूर्वी आपल्याला 11:30 वाजता सगळ्यात आधी आंघोळ करायची, शुचिर्भूत व्हायचं, त्यानंतर आपल्याला स्वच्छ असे कपडे परिधान करायचे आहेत। जर पुरुष असतील तर पुरुषांनी सोहळं घातलं तर अतिउत्तम, सोहळं घालू शकतात। महिला असतील त्यांनी साडी ब्लाऊज म्हणजे जे असतं तो आपला भारतीय पोशाख परिधान करावा, नसेल तर ड्रेस सुद्धा तुम्ही घालू शकतात। आता या ठिकाणी बऱ्याच महिलांचा मला प्रश्न होता की ताई निळ्या रंगाचाच मी ड्रेस किंवा कपडे जे असतात किंवा आसन असतं ते घेऊ का? तर मी तरी नाही घेतलं होतं म्हणून मी याविषयी तुम्हाला बोलणार नाही। बघा, देव हा भक्तीचा भुकेला असतो, ना की रंगांचा रूपाचा या गोष्टीचा नसतो। फक्त कोणतेही पूजा कोणतेही शुभ कार्य करत असताना आपल्याला काळा रंग हा वापरायचा नसतो। बाकी तुम्ही कुठलाही रंग जो असतो तो देवाला प्रिय असतो। सगळ्यात आधी तर तुमचा मनाचा रंग देवाला प्रिय असतो। तुम्ही किती मनापासून सेवा करत आहेत, किती आतुरतेने, किती जीव तोडून आणि कसा वेळ काढून तुम्ही वेळ काळ साध्य करून करत आहेत सेवा, हे खूप महत्वाचं असतं आणि ते परमात्मा बघत असतात। म्हणून तुम्हाला सांगेल, सेवा करत असताना कधीही या गोष्टी मनात आणू नका। एखाद्या जवळ वस्तू नसेल तर तो कुठून आणेल वस्तू, हे लक्षात ठेवा। म्हणून प्रत्येक वस्तू अवेलेबल करणं खूप कठीण असं काही लोकांना। तुम्हाला शक्य असेल किंवा तुमच्या जवळ असेल तर हरकत नाही, तुम्ही यूज करा, पण नसेलच तर काही नाही। जे कपडे तुमच्याकडे आहेत फक्त स्वच्छ असे शुद्ध असे कपडे तुम्हाला परिधान करायचे। महिला असेल त्यांनी आतले कपडे जे असतात ते म्हणजे जसं आपण गुरुचरित्राला बसत असतो त्या पद्धतीने तुम्ही अनुष्ठानाला बसावं। त्या दिवशी आंघोळ वगैरे केल्यानंतर आपण इथे बसावं। इथे बसल्यानंतर बाळकृष्णांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे, छोटासा अगदी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 11 वेळा पाण्याने अभिषेक करा आणि मूर्ती इथे ठेवून द्यायची। त्याची धूप दीप पंचोपचार अशी पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुळशीचं पान असेल ते वाहायचं आहे। त्यानंतर बघा इथे आपण बसल्यानंतर आसनस्थ झाल्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे।
त्यानंतर आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण आपण करावं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एक माळ जप आपल्याला करायचा आहे। ही सेवा झाल्यानंतर आराधना करावी। भगवान विष्णूंना आपण सांगावं की महाराज मी तुमची सेवा करत आहे। भगवान विष्णूंना सांगायचं आहे, मनापासून आतुरतेने तुम्ही सांगा की मी तुमची सेवा ही तुमच्या चरणी अर्पण करत आहे, माझ्याकडून ही सेवा करून घ्या, निर्विघ्नपणे करून घ्या, अशी आराधना त्यांना करायची। माझ्या सेवामध्ये जर काही चुकलं मुकलं तर मला माफी असावी, ऐकण्यासाठी माझ्याजवळ नक्कीच तुम्ही येऊन बसा। आपण बसत असताना आपल्याजवळ एक आसन जे असतं ते महाराजांना म्हणजेच भगवान विष्णूंना आपण टाकून ठेवायचं आहे। कारण जर तुमची भक्ती मनापासून असेल, खरी असेल आणि खरंच आतुरतेने हृदयापासून असेल तर भगवंत नक्कीच तुमची जी आराधना असेल, उपासना बघण्यासाठी किंवा तुम्ही जे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करत आहे ते ऐकण्यासाठी येऊन बसत असतात। म्हणून तुम्हाला सांगेल, मनापासून करा, नक्कीच तुम्हाला भगवंत 21 दिवसात नाही तर 51 दिवसात नाही तर 108 दिवसात नाही तर एका दिवसात सुद्धा अनुभव देतात। आणि बऱ्याच महिलांचा असा अनुभव असतो की 108 दिवस होतात तरी सुद्धा अनुभव येत नाही। तर मन हे खूप पवित्र लागतं आणि मनापासून भक्ती करणं खूप महत्वाचं असतं। तर या पद्धतीने तुम्ही करायचंय। व्यंकटेश स्तोत्र पठण करत असताना जे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे ते केलं अगदी तरी सुद्धा चालेल किंवा मराठीत केलं तरी सुद्धा चालेल। आपण व्यंकटेश स्तोत्र वाचन करत असताना हे 21 वेळाच म्हणायचंय। तुम्ही अनुष्ठान 3 दिवसाचं करा, 21 दिवसाचं करा किंवा मग तुम्हाला जेवढ्या दिवसाचं करायचंय तसं संकल्पामध्ये सांगावं आणि तेवढ्या दिवसाचं करा। मात्र आपण पठण करत असताना आपल्याला 21 वेळाच पठण करायचं आहे, 1 वेळा नाही तर 21 वेळा। लक्षात ठेवा, 21 वेळा पठण करायचं आहे। हे पठण करत असताना व्यंकटेश स्तोत्र पठण करत असताना आपण 21 रुपये आपल्या जवळ ठेवावे, जेणेकरून 1 वेळा झाला की 1 रुपया आपण दुसऱ्या वाटीत टाकावा। 2 वाट्या घ्याव्या, एका वाटीमध्ये डॉलर घ्यायचे आहेत, दुसरी वाटी रिकामी ठेवा। 1 वेळा पठण केल्यानंतर 1 रुपया या दुसऱ्या वाटीत टाकावे। असे 21 रुपये आपल्या जवळ ठेवायचे आहेत किंवा काहीतरी दुसरी वस्तू घेतली तरी सुद्धा चालेल। पण पैसे घेतल्यानंतर हे जे नाणे असतात हे आपण तिजोरीत ठेवू शकतो, कारण मंत्र स्तोत्र पण आपण म्हणत असतो आणि माता लक्ष्मी अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये सुद्धा विराजमान राहतील। पैसा हे आपल्या लक्ष्मीचं स्वरूप आहे, त्यामुळे याचा डबल फायदा आपला होऊ शकतो या सेवेत। या पद्धतीने आपण करू शकतो। आपल्या घरामध्ये जेव्हा आपण पठण करत असतो तेव्हा तुपाचा दिवा प्रज्वलित करावा। धूप जो असतो, अगरबत्ती, धूप हा आपण लावावा। जास्त वाजा गाजा करू नये, याला त्याला सांगू नये मी करणार आहे, मी करणार आहे। करायचं आहे, सुरुवात करा आणि तुम्ही बघा, नंतर दुसऱ्यांना सांगा। करायच्या आधीच जर तुम्ही वाजा गाजा कराल तर काही उपयोग नाही। त्यामुळे आपण शांत राहावं, जेवढं आपल्याला ठेवता येईल मनामध्ये तेवढं ठेवून तुम्ही जर तुमच्या कामासाठी सिक्रेट काहीतरी करण्यासाठी करत आहेत तर नक्कीच ही सेवा आपल्यापर्यंतच राहू द्यावी, दुसऱ्याला सांगू नये। तुमचं जेव्हा फलित जाते सेवा तेव्हा तुम्ही सांगा, काही हरकत नाही, या पद्धतीने करा। आणि अशा पद्धतीने आपल्याला अनुष्ठान ते रात्रीच्या वेळी करायचं आहे। तुम्हाला सांगेल बघा, फलश्रुती जी असते ती आपल्याला नंतर म्हटली तरी सुद्धा चालेल। 79 ओळीपर्यंत जी आहे, 79च्या नंतरची फलश्रुती आहे। 79 ओळी ज्या असतात मराठीमध्ये त्या म्हणाव्या, त्यानंतरची फलश्रुती ही 21 वेळा जेव्हा म्हणत असतो तेव्हा म्हणू शकतात। आणि तसंच बघा, जे संस्कृत मध्ये आहे, जे आपलं नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे, तिथे 8व्या ओळीपर्यंत जे दिलेलं आहे ते आपलं व्यंकटेश स्तोत्र आहे। पुढचं जे आहे ते फलश्रुती आहे। मग तेवढं आपण 20 वेळा वाचावं, 21व्या वेळेस फलश्रुती सकट वाचू शकतात। या पद्धतीने आपल्याला सेवा करायची। वाचन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला नमस्कार करावा तिथे आणि आपल्याला बघा, जर भगवान विष्णूंची आरती म्हणता येईल तर आरती आपण करू शकतो। तेव्हा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे, खडीसाखरेचा दाखवा अगदी बघा, किंवा खिरीचा नैवेद्य दाखवू शकतात, तुम्हाला जो आवडेल। म्हणजे पांढरे पदार्थ जे असतात त्याचा नैवेद्य दाखवू शकतात, पिवळे फुलं जे असतात ते तुम्ही अर्पण करू शकतात। या गोष्टी आपण करू शकतो रात्रीच्या वेळी। तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने आपण रात्रीची पूजा करू शकतो। फक्त पठण करणं खूप महत्वाचं असतं। त्यानंतर आपण क्षमा मागावी, नाक घासून नमस्कार करावा, भगवान विष्णूंना आपण सांगावं की माझी जी सेवा आहे ती तुमच्या चरणी मी अर्पण करत आहे, काही चूक झाली असेल तर मला क्षमा करावी, माझे जे बोबडे बोल आहे ते तुम्ही तुमच्या चरणी स्वीकार करावेत। या पद्धतीने आपल्याला साध्या भोळ्यापणाने सेवा अर्पण करायची आहे। आणि तुम्हाला सांगेल, दुसऱ्या दिवशी कंटाळा येईल किंवा असं म्हणजे आळस येईल, पण बघा, एका वेळेस तुम्ही सुरू केले, एक जिद्द आपण धरायची आहे। दुसऱ्या दिवशी गोमूत्र वगैरे आपल्या जवळ ठेवावं आणि आपण ते शिंपडून घ्यावं, तर लगेच फरक जाणवेल। आता बरेच लोक बोलतील की ताई अनुभव येतं किंवा असं होतं किंवा तसं होतं, काही होत नाही। येऊन येऊन कोण येणार आहे, तर भगवंत आपल्याला भेटायला येत असतात। जर तुम्हाला अनुभव आलाच तर हे लक्षात ठेवायचं
आपली काहीतरी परीक्षा चालू आहे, आपल्याला तिथून उठवायचं आहे कोणाला तरी, आपले षडरिपू असतात ते सेवा करू देत नाही, अडचणी आणत असतात, म्हणून आपण मात्र तिथून उठायचं नाही. आपण फक्त एक निश्चय ठेवा की भगवंत आपल्या जवळ येणार आहेत. आपला जो दिवा प्रज्वलित केलेला असतो, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा जो असतो, त्याकडे लक्ष आपण ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीने त्यामध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी दृष्टांत, काहीतरी संकेत हे विष्णू भगवान देत असतात. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला ते भेटायला येत असतात. फक्त तुम्हाला सांगेल, तुमचा सेवा, तुमची भाव जो असतो ना, तो खूप महत्वाचा आहे, ना की कोणत्या दुसऱ्या वस्तू. फक्त तुम्ही मनापासून सेवा करा, आतुरतेने करा, हृदयापासून करा. नक्कीच भगवान विष्णू तुम्हाला फलप्राप्तीही देत असतात आणि तुमचे आर्थिक प्रॉब्लेम जे असतील ते सुटायला मदत होत असते. आणि तुमचा प्रॉब्लेम जेवढा मोठा असेल तेवढी जास्तीत जास्त सेवा करा असं सांगेल. तुमचं कर्ज जर 50 लाख असेल आणि तुम्ही जर बोला की 3 दिवसाची व्यंकटेश स्तोत्राची सेवा केली की त्यामुळे माझं कर्ज फिटणार आहे, तर असं चालत नाही. तुमची सेवा सुद्धा जास्त प्रमाणात असायला हवी असं मी तुम्हाला सांगेल. 108 दिवसाचा संकल्प करा, म्हणजेच हळूहळू आपली जी सेवा असते ती जशी जशी आपण करतो तसे तसे आपल्याला त्याचे परिणाम बघायला मिळत असतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये करायचंय. निश्चितच करा. काही तुम्हाला समजलं नसेल तर विचारा, नक्कीच मार्गदर्शन करायचा एक छोटासा प्रयत्न करेल. चला मग, सांगितलेली माहिती जी ती भगवान विष्णूच्या माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.